माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय लाल भोपळ्याचे घारगे. चवीला इतके जबरदस्त हे घारगे तयार होतात ना, त्यासाठी इथे मी पाव किलो हा भोपळा घेतलेला आहे. आता वरच्या बिया काढून घ्यायच्या आणि याचे मी आता पीसेस करून घेणार आहे. तर साल इथे आत्ता काढणार नाहीये, कारण साल याची खूप कडक असते, कठीण असतं काढणं. तर असे मी तुकडे करून घेतलेत आणि कुकरला आता हा भोपळा आपण वाफवून घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये भोपळा छान असा शिजला गेलेला आहे. काढून घेते आणि आता याच्या किती सहज साली निघतायत बघा. अगदी आरामात याची साल निघाली जाते इथे. सगळ्या साली काढून घेते आणि भोपळा इतका छान शिजलाय ना, की हाताने देखील सहज मॅश होतोय. तर इथे आता मी चमच्याने हा भोपळा मॅश करून घेते. एका वाटीने मोजून पाहिला तर 1 वाटी इतका भोपळा भरला गेलाय गर भोपळ्याचा. त्यामध्ये पाऊण वाटी इतका गूळ घेतलाय. मिश्रण एकजीव करून घ्यायचं. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून साईडला ठेवायचं. 5 मिनिटांनंतर यामध्ये जाईल 1 चमचा वेलची जायफळ पूड, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा मीठ पुन्हा मिक्स करून घेऊयात. दुसऱ्या एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी कणिक घेतलंय, पाव वाटी तांदळाची पिठी आणि यामध्ये जो भोपळ्याचा गर आहे तो सगळा काढून घ्यायचा. आता इथे जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये. आपल्याला घट्टसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. पीठ पातळ वाटल्यामुळे थोडंसं पीठ परत मी ऍड केलंय आणि पुन्हा इथे चांगला घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. वरनं 1 चमचा इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी छान असं मळून घ्यायचं आहे. इथे आता मुरवत ठेवण्याची गरज नाहीये. लागलीच आपण लाटायला घेऊयात. तर पीठ छान मळून झालंय. लाटायला घेते इथे आता. इथे आता एक गोळा काढून घेतलाय मोठा आणि थोडासा पोळपाटावर मळून घेतलाय. त्याचे आता लिंबा एवढे आपल्याला समान भाग करायचे आहेत. 5 ते 6 घारगे आपण लाटून घ्यायचे आहेत आणि नंतर लगेचच फ्राय करायला घ्यायचे आहेत. आणि एक समान येण्यासाठी इथे मी डब्याने कट करून घेणार आहे. तुम्ही अशाच लाटल्या तरीही चालेल. आणि हे जाडसरच ठेवायचे आहेत. घारगे हे जाडसरच असतात. तर इथे या डब्याने एक समान असे घारगे मी करून घेतलेले आहेत. 5 ते 6 घारगे लाटून घेतले. तेल देखील चांगलं कडकडीत तापवून घेतलंय. गॅस लो फ्लेमवर करायचा आणि घारगा आपला सोडून घ्यायचा आहे. तर घारगा सोडल्यावरती इथे आपण गॅस वाढवणार आहोत आणि नंतर इथे गॅस आपल्याला कमी करून दोन्ही बाजूंनी छान खरपूस असा घारगा आपण फ्राय करून घेणार आहोत. तर याची डिटेल रेसिपी अगदी टिप्स सहित माझी पाककला या आपल्या चॅनलवर आहे. आवर्जून पहा. त्याचबरोबर जर का खाली दिलेल्या त्रिकोणावर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला रेसिपी शोधण्याचीही गरज भासणार नाहीये. तर पटकन पाहून घ्या आणि या आषाढामध्ये मस्त असे घारगे करून पहा. अतिशय सोपी रेसिपी आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे आणि नक्की करून पहा. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल. एक घारका तुम्हाला जवळून दाखवते. किती टम्म फुगलाय आणि रंग देखील सुरेख आलेला आहे. चवीला भारी लागतात. खातच बसतील. इतके छान लागतात. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.